नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जानेवारी 2024मध्ये झालेला जो काही CTETचा पेपर आहे, तर यामध्ये मराठी भाषा जी होती, तर पेपर पहिला आणि मराठी भाषा जी काही निवडलेली होती, तर त्यामधले जे काही सुरुवातीचे 15 प्रश्न आहे, म्हणजेच गद्य उतारा आणि कविता यावर आधारित जे काही 15 प्रश्न आहे, ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. या चॅनलवर तुम्हाला विविध CTETचे जे काही विषय आहे त्यावर आधारित वेगवेगळे व्हिडिओ, त्याचपूर्वी यापूर्वी झालेले जे काही प्रश्नपत्रिका असेल त्याचं विश्लेषण तुम्हाला या चॅनलवर, त्या विश्लेषणावर आधारित चॅनलवर व्हिडिओ मिळतील. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम या ठिकाणी एक गद्यांश या ठिकाणी दिलेला आहे, उतारा दिलेला आहे. तर या गद्य उतारामध्ये जे काही खाली प्रश्न दिलेला आहे, आता उतारा आपण न वाचता डायरेक्टली प्रश्नाकडे त्या ठिकाणी वळणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने कोणती गोष्ट वाट्याला येते. आता या ठिकाणी आपल्याला जे काही उत्तर द्यायचे आहे तर ते पॅराग्राफ वाचून त्या ठिकाणी उत्तर द्यायचे आहे. तर सुरुवातीला पर्याय बघून घेऊ. पहिला पर्याय आहे विनाव्यत्यय वाचन, वाचनाचा छंद, कल्पकता, भय आणि चिंता. या प्रकारचे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. ते ऑप्शन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. विचार शून्य म्हणजे विचार न करता, प्रतिक्रिया म्हणजेच काय तर रिस्पॉन्स, म्हणजे विचार न करता जर आपण एखादी प्रतिक्रिया दिली तर कोणती गोष्ट आपल्या वाट्याला येते हे आपल्याला या गद्य उतारामध्ये आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी इथे दिलेले आहे की विद्यार्थी प्रामुख्याने आता केवळ प्रतिक्रिया देऊ लागलेत. अशी प्रतिक्रिया सज्जता महत्त्वाच्या बाबींवर तडकाफडकी निर्णय घ्यायला उपयोगी पडते खरी, परंतु त्यामागं सखोल विचार नसल्यानं त्यातून अखेरीस भय आणि चिंताच वाट्याला येत असते. मग आपण विचार न करता जर प्रतिक्रिया देत असू तर त्यावेळेस आपल्या वाट्याला काय येणार आहे, तर भय आणि चिंता या ठिकाणी वाट्याला येईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक 4, भय आणि चिंता. पुढचा प्रश्न आहे, मुलांची वैचारिक क्षमता वाढवण्याचा कोणता मार्ग लेखकाने सुचवला आहे. मुलांची वैचारिक म्हणजेच विचार करण्याची क्षमता वाढण्यासाठी लेखकाने कोणता मार्ग या ठिकाणी सुचवलेला आहे. तर आपल्याला ऑप्शन आहे रस्त्यावरून चालणे, चांदोबा पाहणे, वाचन आणि मोबाईल पाहणे. तर यामधून आपण पर्याय जरी बघितले तरीसुद्धा योग्य उत्तर बघू शकतो. तरी देखील आपण एक त्या ठिकाणी गद्य उतारा जो आहे तर तो आपण बघणार आहोत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी वाचन हे येणार आहे. इथे दिलेलं आहे, शाळेत रोजच्या रोज काही काळ नियमित वाचन केल्यामुळे मुलांना हळूहळू वाचण्याचा छंद लागू शकतो. त्याचप्रकारे एकाग्रता वाढवण्याचा आणि त्याची वैचारिक क्षमता प्रबळ करण्याचा सर्वोत्तम उपाय होय. म्हणजेच वाचन ही जी काही क्रिया आहे तर ही क्रिया आपल्याला एकाग्रता वाढवते, त्याचप्रमाणे वैचारिक जी काही क्षमता आहे तर ती देखील प्रबळ करण्याचं कार्य ही करत असते. म्हणून वाचन हे आपलं उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य असणार आहे, वाचन. पुढचा प्रश्न आहे, मुलांच्या मोबाईल बघण्याविषयी लेखकाने न सांगितलेला तपशील कोणता. न सांगितलेला म्हणजेच निगेटिव्ह प्रश्न या ठिकाणी आहे. न सांगितलेला तपशील कोणता म्हणजेच माहिती कोणती. रस्त्यावरून चालताना, झोपताना, दुचाकीवरून जाताना आणि कार चालवताना. या प्रकारे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. रस्त्यावरून चालताना, झोपताना, दुचाकीवरून जाताना आणि कार चालवताना. तर कोणता तपशील या ठिकाणी सांगितलेला नाही हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपलं जे काही उत्तर आहे तर ते या ठिकाणी मोबाईल अगदी रस्त्यावरून चालत असताना सुरुवातीला आहे, दुचाकीवरून जाताना, कार चालवताना, अगदी रस्त्यावरून चालत जातानाही मुलं मोबाईल बघतच असतात. तत्पर प्रतिसाद आणि अविरत संवाद सुख लाभलं नाही तर त्याच्या जीवाची तगमग होते. या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहे, दुचाकीवरून जाताना, कार चालवताना, अगदी रस्त्यावरून चालत जातानाही मुलं मोबाईल बघत असतात. मग आपल्याला विचारलेलं काय आहे, तर
कोणता? न सांगितलेला तपशील शोधायचा आहे. न सांगितलेला, मग लेखकाने रस्त्यावरून चालताना सांगितलेलं आहे, दुचाकीवरून जाताना देखील सांगितलेलं आणि कार चालवताना देखील सांगितलेलं आहे, परंतु झोपताना मात्र त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. म्हणून न सांगितलेलं तपशील कोणता आहे? झोपताना. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रतिक्रिया सज्जता केव्हा उपयोगी पडते? प्रतिक्रिया म्हणजेच रिस्पॉन्स देणे, ती केव्हा त्या ठिकाणी उपयोगी पडते असे लेखकाला वाटते? पहिला ऑप्शन आहे त्वरित निर्णय घेताना, दुचाकी चालवताना, पुस्तक वाचताना की चित्रपट पाहताना. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे त्वरित निर्णय घेताना. त्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो, क्विक रिस्पॉन्स. त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो की त्वरित निर्णय घेताना ही प्रतिक्रिया सज्जता उपयोगी पडत असते. तर पुढचा प्रश्न व्याकरणवर आधारित आहे. प्रश्न आहे असा आहे, पुढील पैकी विशेष नाम नसलेला पर्याय शोधा. तर या ठिकाणी विशेष नाम नसलेला पर्याय शोधायचा आहे. पंचतंत्र हे विशेष नाम आहे, महाभारत देखील विशेष नाम आहे, चांदोबा देखील विशेष नाम आहे. तर विशेष नाम नसलेलं म्हणजेच काय? तर पुस्तक, कारण पुस्तक या ठिकाणी काय आहे? तर सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न आहे, कासावीस होणे, व्याकुळ होणे याचा समानार्थी शब्द शोधा. तगमग, रोमहर्ष, उत्सर्जन आणि सज्जता. तर याचं योग्य उत्तर आहे तगमग. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर योग्य आहे, तगमग. अतिशय सोपा भाग या ठिकाणी व्याकरणावर आधारित दिलेला आहे. लेखकाच्या मते कोणती कृती विनाव्यत्यय करता येते? तर विनाव्यत्यय करता येणारी क्रिया म्हणजे सलग वाचन आहे. आपण त्या ठिकाणी गद्य उतारामध्ये वाचलेलं देखील आहे. तर सलग वाचन हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तक वाचतात, या वाक्यातील कर्म शोधा. कर्म या ठिकाणी ओळखायचं आहे. तर कर्म शोधण्यासाठी एक काय म्हणून तुम्ही जर प्रश्न केला तर जे उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित असतं किंवा जे उत्तर त्या ठिकाणी येतं तर त्याला तेच कर्म त्या वाक्यामध्ये असतं. तर अनेक मुलं इंटरनेटवर काय वाचतात, तर त्याचं उत्तर येत असतं पुस्तक. तर या ठिकाणी काय प्रश्न करून तुम्ही कर्म शोधू शकता. काय वाचतात, तर पुस्तक म्हणजे पुस्तक. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर आहे, म्हणजेच कर्म आहे. पुढचा प्रश्न, पुढचा आणि शेवटचा या गद्य उत्तरावर शेवटचा प्रश्न आहे, आपण कोणती गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असे लेखक सुचवतो. तर पूर्ण पाठ तुम्ही पूर्ण जो काही गद्य उत्तर आहे तो बघितलेला आहे. तर तो पुस्तकावर आधारित आहे, वाचनावर आधारित आहे. तर आपण कोणती गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असे लेखक सुचवतो. तर या ठिकाणी उत्तर आहे योग्य पुस्तक. पर्याय क्रमांक 2. पुढे या ठिकाणी एक कविता दिलेली आहे. त्या कवितेवर आधारित 5 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, ते देखील आपल्याला आपण बघणार आहोत. कविता तुमच्यासमोर तुम्हाला दिसतच असेल. पहिला प्रश्न आहे कवितेवर आधारित, प्रस्तुत कवितेत कवीने कशाचे चित्रण केले आहे? आयुष्य सावरणे, आयुष्यातील हळहळ, मृत्यूनंतरची परिस्थिती आणि पक्ष्यांची फडफड. या प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. तर यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मृत्यूनंतरची परिस्थिती. काळजीपूर्वक त्या ठिकाणी कविता वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. मी जाईल उडून असाच नकळत जेव्हा पंखाची फडफड थिजून जाईल जेव्हा. म्हणजे एक प्रकारे आपला जो काही प्राण गेल्यानंतर किंवा मृत्यूनंतरची परिस्थिती या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढचं आहे, थिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित काय आहे? तर अधोरेखित काय आहे म्हणजे त्या ठिकाणी थिजून जाईल हे 2 शब्दांच्या खाली या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. तर ते नेमकं काय आहे? प्रायोजक क्रियापद, शक्य क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि गौण क्रियापद. तर या ठिकाणी थिजून जाईल, थिजणे देखील क्रिया आहे आणि जाणे म्हणजेच जाईल देखील क्रिया आहे. तर दोन क्रिया ज्यावेळेस एकत्र येतात तर त्यावेळेस त्यांना संयुक्त क्रियापद असे म्हटलं जातं. म्हणजे थिजणे आणि जाईल हे 2 क्रिया त्या ठिकाणी आहे आणि 2 क्रिया ज्यावेळेस एकत्र येत असतात त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे, संयुक्त क्रियापद. पुढचा आहे, नियती या शब्दाचा भावार्थ प्रकट न करणारा शब्द शोधा. आता प्रकट न करणारा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. नशीब, ईश्वर, दैव आणि प्रारब्ध. तर या ठिकाणी नशीब म्हणजे देखील नियती, दैव म्हणजे देखील नियती आणि प्रारब्ध म्हणजे देखील नियती आणि ईश्वर ह्या त्या ठिकाणी नियती या शब्दाचा भावार्थ प्रकट करत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पुन्हा वाहतील वारे यातून कवीला काय सुचवायचे आहे? नियती, क्षणाचे महत्त्व, शांतता की परिवर्तन.
तर पुन्हा वाहतील वारे म्हणजेच या ठिकाणी परिवर्तन या कवीला सांगायचे आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा आहे मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती. यातून कवीने कोणता भाव व्यक्त केला आहे? मज हसणारे म्हणजेच काय, तर मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती म्हणजेच उपहासात्मक त्या ठिकाणी हसणे आपण ज्याला म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. उपहास हा भाव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. पुढचा आहे पंखाची फडफड थिजून जाईल या ओळीच्या अर्थाशी साधर्म्य नसलेले वाक्य ओळखा. नसलेले म्हणजेच या ठिकाणी नकारात्मक प्रश्न दिलेला आहे. नसलेले पहिला आहे कुणीतरी हळहळणे, पक्ष्यांचा धडपड थांबणे, आयुष्य निश्चल होणे आणि आयुष्य गोठून जाणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुणीतरी हळहळणे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. कारण पक्ष्यांची धडपड थांबणे म्हणजेच पंखांची फडफड थिजून जाईल असाच होईल. आयुष्य निश्चल होणेच म्हणजेच तोच किंवा जीवन थांबणेच होईल आणि आयुष्य गोठून जाणे म्हणजेच देखील जीवन थांबणे होईल. या तिघांचा या ठिकाणी अर्थ समान आहे, परंतु याची साधर्म्य नसलेले वाक्य आपल्याला ओळखायचे आहे. म्हणून कुणीतरी हळहळणे म्हणजेच कुणीतरी दुःखी होणे हा या अर्थाशी असलेले वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्याचप्रकारे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.